किती माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या. चपल्या चाटतात म्हणताय, हाणून पाडून बोलताय. हा, कोणाला टमरेल म्हणताय, कोणाला म्हणताय उठवून लावतो, यांचा बाजार उठवतो. त्याची किती माजलेपणाची भाषा आहे, किती मगरुरीची भाषा आहे, किती खालून हलून पाडून हलकटपणाचं बोलतोय हा जरंग्या. त्याच्यामुळं पोलिसांनी जरंग्याचा आता लाड थांबवावा, राजकारण्यांनी याच्यात हस्तक्षेप करू नये. कारण जरंग्यामुळं काही पोलीस अधिकारी जखमी झाले होते, त्याच्यामध्ये आणखी जरंग्या आरोपी झालेला नाही. ती याचिका सुद्धा प्रलंबित आहे. जरंग्याला अटक होणं आणि जरंग्याला कायदा कळणं, त्यानंतरच मला वाटतं जरंग्याच्या ऍक्टिव्हिटी थांबतील. जरंगे, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट, स्टॉप दॅट. नो एंट्री इन आजाद मैदान, गैर कानूनी आजाद मैदान में जरंगिया तू नहीं आंदोलन कर सकता. या डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए. करावं लागते, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि जरंगे सुद्धा मोठा नाही. आणि त्यामुळं जे काही पॉलिटिकल फादर आहेत जरंगेचे, त्यांनी आता जरंगेला सांगितलं पाहिजे. आता कोण पॉलिटिकल फादर आहे ते वेगळं सांगायची गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार वायू गतीने गेले होते अंतरवलीला. उद्धव, आणि एकीकडे तर सांगायचं की नाही आमचा पाठिंबा नाही. कातड्यातलं राजकारण करणारे हे राजकारणी जे आहेत, उद्धव असतील, शरद पवार असतील, त्यांनी आज निषेध करणार आहेत की नाही? एका सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या एका महिलेच्या बाबतीमध्ये जरंगे हाणून पाडून बोलतो, हा, एखाद्या आईला अपमानित होईल असं बोलतो, त्याचा निषेध शरद पवार ट्विट करून करणार आहेत की नाही? उद्धव ठाकरे बोलणार आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जरंगेचं आंदोलन जरी दिसतं असलं तरी जरंगेचा आत्मा हा राजकीय आहे आणि हा सूडघेऊ आहे, हा डिस्टर्बन्स करण्यासाठी आहे. राजकारण नाही तर जरंगे त्याच्या पुढे जाऊन एखादा कुणाचा तरी टूल आहे. जरंगे हे जे आहे, जरंगे हे फायदा तोट्याचा हिशोब आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरंगेने आता समजून जावं की जरंगेचा हे बेकायदा कोणतीच कृत्य चालणार नाही, भविष्यात चालणार नाही. भाई, हमने कह दिया ना, न्यायालय के निर्णय का हम स्वागत करते हैं, पुरजोर स्वागत करते हैं. अखी बम्बई न्यायालय के निर्णय का स्वागत करती है. अरे बम्बई इकोनॉमिक कैपिटल है. जरंगे जैसे लोग बम्बई को डिस्टर्ब करने की कोशिश करते हैं, अल्टीमेटम की भाषा करते हैं. अल्टीमेटम की भाषा किसकी होती है? आतंकियों की होती है. अल्टीमेटम की भाषा करने की जरूरत क्या है? संविधान के रूप में बोले, संविधान के साथ चले, हे महत्वाचं आहे. जरंगेची भाषा ही अत्यंत अतिरेकी स्वरूपाची आहे, ती चालत नाही. याचं हे आणखीन एक अंग आहे. जरंगेला याच्यातून मायलेज मिळवायचं असते. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत गोड 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 गुळगुळ गुळगुळ गोड गोड बोलायचं आणि त्यानंतर मग सांगायचं की एकनाथ शिंदे साहेब चांगले आहेत. म्हणजे मराठा लिडरशिपमध्ये सांगायचं की मी किती मराठा पॉलिटिकल मसीहा आहे. आणि त्याच्यातून जे आहे आपले रेतीचे जे मोजमाप करायचं, टिप्परची मोजमाप करायचे, किती टिप्पर वाढले, किती रेती वाढली, किती वाळू कमी झाली. त्याच्यामुळं हे फायदा तोट्याचा बिझनेस आहे. आणि मराठा इतर मुख्यमंत्री कोणी असतील किंवा मंत्री कोणी असतील, मग भुजबळ साहेब असतील, नुसतं तो मुख्यमंत्री महोदयांना थोडंच बोलतोय, तो यांना सुद्धा बोलतो, भुजबळ साहेबांना सुद्धा बोलतो, तो मुंडे साहेबांच्या बाबतीत सुद्धा बोलत होता. म्हणजे तो काय करतो, स्वतःला मराठा मसीहा, पॉलिटिकल मसीहा व्हायला पाहतो आणि त्याच्यातून मग बेरजेचं राजकारण, मग बेरजेचं राजकारण, मग बेरजेचं राजकारण. जरंग्याचं काय हो? कमाईचं राजकारण, कमाईचं राजकारण, कमाईचं राजकारण. जरंग्याच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला, प्रत्येक चुकीच्या वर्तनाला आम्ही जे आहे कडक शब्दामध्ये विरोध करत राहू. जरंगेचं मुळात मागणं सगळे सोयरे, त्याचबरोबर नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही, मागासले पण ठरत नाही, हे डंके की चोट पे. 1, 2, जरंगेची आंदोलन अनिष्ट पद्धतीनं, बेकायदा पद्धतीनं करतो म्हणणं तेही चूक. आणि दोन्ही गोष्टी लक्षात घेतात जरंगेच्या बाबतीत आज जो न्यायालयाने दिलाय तो सर्वांकश सर आंखों पर आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली. येत्या 27 ते 29 ऑगस्ट या काळात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार असा पवित्रा जरांगे यांनी घेतला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
यावेळी मुंबईतील मराठा आंदोलनाला हायकोर्टाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याबाबत गुणरत्न सदावर्ते म्हणाले की मुंबईकरांना आता सुटकेचा निश्वास घेता येणार आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर सामान्यांना वेठीस धरणाऱ्यांना धक्का दिलेला आहे. जरांगेंना मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही. जरांगेंचे आंदोलन राजकीय आहे. त्यांचे आंदोलन मराठा समाजाची दिशाभूल करणारे आहेत. आझाद मैदानातील आंदोलनाच्या संहिता सगळ्यांना लागू आहे. जरांगेंच्या प्रत्येक भाषणात हिंसक गोष्टीचा उल्लेख होतो. मुंबईत अघटित घटना घडवण्याचा त्यांचा हेतू होता. न्यायालयापेक्षा कोणी मोठे नाही. जर न्यायालयाचा अवमान केला तर 6 महिने जेलमध्ये राहावे लागेल असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. पण आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहोत. आम्ही रीतीप्रमाणे व संविधानाच्या आणि कायद्याच्या नियमात राहून आंदोलनासाठी अर्ज केलेला आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. कायदा जनतेसाठी आहे. जनतेचे ग्रहाने ऐकून घेणे कायद्याचे आणि सरकारचे काम आहे. आम्ही हायकोर्टात आमची बाजू मांडू आणि लोकशाहीप्रमाणे करणारे आंदोलन रोखता येणार नाही. सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांच्या भावनेशी इतके खेळू नये. मराठ्यांचा संयम देवेंद्र फडणवीस यांनी बघू नये. आमचे आंदोलन का नाकारले जाते त्याचे कारण तरी कळू द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्णयावर म्हटलेलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीला 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी उपसमितीची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली. जरांगेंच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. जरांगे यांची सरकारसोबत बोलण्याची तयारी आहे का असा प्रश्न विचारला. हैदराबाद गॅजेटचा आढावा आजच्या बैठकीत घेतला. जरांगे पाटलांनी काय बोलावे, आरोप करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी 16% आरक्षण मराठा समाजाला दिले. मात्र मविया सरकारने हे आरक्षण घालवले. मराठा आरक्षणावर शरद पवार, उद्धव ठाकरे भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षणासाठी काय केले हे त्यांनी जनतेला सांगावे असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मात्र आज गुणरत्न सदावर्तेंनी जरांगे पाटील त्यासोबतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत तिघांना चांगलं सुनावलं. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.